नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, जे आपण सहकार बँक भरतीची जी सिरीज सुरू केली आहे त्यामधील आज आपण बँकेसंबंधित जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत बँकेचे, ते आज आपण डिस्कस करणार आहोत. जे येणाऱ्या बँक भरतीमध्ये येणार 16 तारखेला जी वसई विकास सहकारी बँक भरतीची जी एक्झाम आहे आणि 23 तारखेला जी जी पी पारसिक बँकेची पदभरती होणार आहे त्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यासाठीच ही महत्त्वपूर्ण सिरीज आपण सुरू केलेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त प्रेरणा अर्बन कोऑपरेटिव्ह आणि इचलकरंजी मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची जाहिरातसुद्धा आलेली आहे. ते सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, 1 एप्रिल 1935. 1 एप्रिल 1935 या साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर बघा, स्थापनेच्या वेळी RBIचे अधिकृत भांडवल किती आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन बघा, ए 1 कोटी, बी 2.5 कोटी, सी 5 कोटी आणि डी 10 कोटी. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी, 5 कोटी रुपये. तर स्थापनेच्या वेळी RBIचं अधिकृत भांडवल हे 5 कोटी रुपये होतं. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, RBIचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर यामध्ये ऑप्शन बघा, 1935, बी 1949, सी 1929 आणि डी 1914. तर बघा, याच्यामध्ये याचं बरोबर उत्तर असेल बी, 1949 या साली RBIचं राष्ट्रीयकरण झालं. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, कोणत्या वर्षी RBIचं मुख्यालय हे कोलकाता येथून मुंबई येथे हलविण्यात आले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला 1935 साली जेव्हा RBIची स्थापना झाली तेव्हा RBIचं हेडक्वार्टर हे म्हणजेच मुख्यालय हे कोलकाता येथे होतं. तर पुढे काही वर्षांनी ते मुंबई येथे हलवण्यात आलं आणि आताही ते मुंबईमध्येच आहेत. तर बघा, याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी, 1937 साली हे RBIचं मुख्यालय कोलकाता येथून मुंबई येथे हलवण्यात आलं. तर प्रश्न असा जर आला की सुरुवातीला RBIचं मुख्यालय कोठे होतं, तर त्याचं बरोबर उत्तर असेल कोलकाता येथे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर बघा, इथे पहिले गव्हर्नर विचारले आहेत. तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए, ऑस्बर्न स्मिथ. तर ऑस्बर्न स्मिथ हे RBIचे जे आहेत ते पहिले गव्हर्नर होते. त्यानंतर बघा, याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट नोट्स आहे जे आपण घेतलेली आहेत येणाऱ्या एक्झाममध्ये येण्यासाठी. तर बघा, आपण बघितलं की RBIचे पहिले गव्हर्नर हे ऑस्बर्न स्मिथ होते, जे की त्यांचा कार्यकाळ 1935 ते 37 या काळापर्यंत होता. त्यानंतर बघा, RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? हा जरी प्रश्न आला तर त्याचं बरोबर उत्तर असेल CD देशमुख. तर CD देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते, जे की 1943 साली झाले होते. त्यानंतर बघा, बेनिगल रामाराव हे RBIचे सर्वात जास्त काळपर्यंत राहणारे गव्हर्नर आहे आतापर्यंतचे. त्यांचा कार्यकाळ हा 1949 ते 1957 या काळापर्यंत होता, जे RBIचे आतापर्यंत सर्वात जास्त काळ राहणारे गव्हर्नर आहेत. आणि अमिताव घोष हे RBIचे सर्वात कमी काळापर्यंत राहणारे गव्हर्नर आहेत. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, ज्यांचा कार्यकाळ फक्त 20 दिवस एवढा होता. तर याच्यापैकी सुद्धा या नोट्सपैकी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर हे नोट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, RBIने स्थानिक मंडळामध्ये किती जणांची सदस्य म्हणून नियुक्ती केली जाते? तर RBIमध्ये स्थानिक मंडळ म्हणजे जे लोकल बॉडी असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लोकल बॉडी असं म्हणतो, तर लोकल बॉडीमध्ये किती सदस्य नियुक्त करतात? तर त्याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी, 4 सदस्य जे असतात ते लोकल बॉडीमध्ये असतात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, RBIमध्ये डेप्युटी गव्हर्नरची कमाल संख्या किती असू शकते? म्हणजे जास्तीत जास्त RBIमध्ये डेप्युटी गव्हर्नर किती असू शकतात?
तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी 4 गव्हर्नर जे आहेत ते RBIमध्ये डेप्युटी गव्हर्नर असू शकतात, 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, RBIच्या कोणत्या कलमानुसार बँक नोट जारी करण्याचा एकमेव अधिकार RBIला आहे? म्हणजेच प्रश्न असा आहे की RBI ही कोणत्या कलमानुसार म्हणजे RBIच्या कोणत्या कलमानुसार बँक नोट जारी करते? तर ऑप्शन बघा, ए RBI कायदा 1934चे 22 कलम, RBI कायदा 1934चे 21 कलम, सी RBI कायदा 1934चे कलम 20 व कलम 19. तर याच्यापैकी ऑप्शन नंबर ए हे त्याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, भारतातील शेड्यूल बँका कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? म्हणजेच ज्या पब्लिक सेक्टर बँक आहे आणि ज्या काही प्रायव्हेट बँक आहे, ज्या शेड्यूल बँक म्हणून असतात, ते RBIच्या कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा 1934ची 2री अनुसूची. म्हणजेच RBI ॲक्ट 1934च्या 2ऱ्या अनुसूचीमध्ये ज्या बँकेचा समावेश होतो त्या शेड्यूल बँका म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, भारतात सार्वजनिक क्षेत्रातील किती बँका आहे? म्हणजे भारतात सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच भारतात पब्लिक सेक्टर बँका किती आहेत आता सध्या? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए 12. तर 12 या सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे पब्लिक सेक्टर बँक आहे, ज्यामध्ये एक SBI आणि 11 अदर ज्या पब्लिक सेक्टर बँक आहेत त्या आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या समित्या भारतातील बँकिंग क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित होत्या? म्हणजे खालीलपैकी कोणती समिती जी आहे ते बँकिंग क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी नरसिम्हन समिती ही बँकिंग क्षेत्रातील सुधारणाशी संबंधित समिती आहेत. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता भारतातील अनुसूचित बँक रचनेचा भाग नाही? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, खालीलपैकी कोणता हा भारतातील अनुसूचित बँक म्हणजे शेड्यूल्ड बँक जे असतात त्या शेड्यूल्ड बँक रचनेचा भाग नाही? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए सावकार हे शेड्यूल्ड बँक रचनेचा भाग नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड म्हणजे मुद्रा. तर मुद्रा ही एक एजन्सी आहे जी मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड ही कोणत्या बँकेची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी सिडबी. सिडबीची जी आहे ही मुद्रा ही पूर्ण मालकीची सबसिडियरी कंपनी आहे म्हणजेच उपकंपनी आहे. मुद्राचा लॉंग फॉर्म आहे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या कायद्याच्या अंतर्गत झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी निर्यात आयात बँक ऑफ इंडिया कायदा 1981 म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1981च्या अंतर्गत एक्सपोर्ट इम्पोर्ट बँकेची स्थापना जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेची स्थापना केव्हा झाली? म्हणजेच नॅशनल हाऊसिंग बँक ऑफ इंडियाची स्थापना म्हणजेच नॅशनल हाऊसिंग बँकची स्थापना जी आहे ते भारतामध्ये कधी झाली? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए 9 जुलै 1988 साली NHB म्हणजेच नॅशनल हाऊसिंग बँकेची स्थापना जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर बघा नॅशनल हाऊसिंग बँक म्हणजे NHBचं हेडक्वार्टर कोठे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर बघा अशा प्रकारचे हे काही 15 महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत जे की बँकेच्या एक्झाममध्ये येईल, ज्यामध्ये 20 जे प्रश्न येणार आहे बँकेचे त्यामध्ये 10 प्रश्न हे बँकेचे येणार प्युअर बँकिंग आणि 10 प्रश्न हे जनरल नॉलेजचे येणार. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता.
अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.